करतायत दोघंही. आपलं पारितोषिक 500-500 रुपयाचं आपण अमित बाबा ठवाळ यांच्याकडनं कलेक्ट करायचं आहे. यानंतर पुढील सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण ऐकूया अजून एक असा आवाज ज्याने मुंबई मधील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना आमच्यावर सुप्रीमो चषकात देखील योगदान दिलं. असा निश्चितपणे मुंबईचा आवाज अजून एक युवा टॅलेंटेड समालोचक ओमकार पाटील. थँक्यू राजेश सर. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची विनंती असेल. AK11 विघ्नहर्ता AK11 आणि आर्यन बॉईज आर्यन 11 आपणास विनंती की क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. मित्रांनो सकाळ की आपण मुख्य मंचकावरती आपले आर्किटेक्ट पवनजी बावस्कर साहेब यांचा पवनजी बावसर साहेब यांचा विशेष सन्मान करायचा या ठिकाणी. मुख्य मंचकावरती हा विशेष सन्मान आपण होताना पाहणार आहोत. आमचे अनेक मान्यवर सकाळच्या सत्रात आपण पाहिलं उद्घाटन समारंभासहित तदनंतर अनेक मान्यवरांची मानदेय संपूर्ण स्पर्धेला लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी एक आमचा आर्किटेक्ट पवनजी बावस्कर साहेब ज्यांचा विशेष सन्मान आमच्या मायेची उबदार शॉल त्यांना प्रदान करण्यात येते. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित असा मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. पवनजी आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ या संपूर्ण स्पर्धेला दिले आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं, तर त्यासाठी निश्चितच संपूर्ण गोराई प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. तर नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार या ठिकाणी केला तो आर्यन 11 या संघाने. सामन्याला आपण करतोय त्वरित सुरुवात, ज्या ठिकाणी आपण पाहतोय सलामीसाठी सज्ज असणार आहे तर टीम विघ्नहर्ता AK11. दोन्ही संघांचे संगणक विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचवा. 2 मिनिटं पंच. बॅटर टीम AK विघ्नहर्ता आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. AK11 विघ्नहर्ता AK11 आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, त्वरित पाठवायचा आहे. लक्षात घ्या हा सामना क्रमांक दुसरा आहे आपला आणि एकंदरीत जर पाहायचं झालं तर आजच्या दिवसातील सामना क्रमांक आपण पाहतोय 6वा. अजूनही प्रत्येक संघाला एकच सूचना वारंवार द्यावी लागते, हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. विनंती आमची, चला एक देदीप्यमान अशी क्रीडा स्पर्धा आहे, आपण थोडंसं नियम पाळूया आणि या स्पर्धेला अजून चांगल्या दर्जाला घेऊन जाऊया. पुन्हा एकदा विनंती आहे, अजूनही आमच्यापर्यंत पोहोचला नाही आपला एक्स्ट्रा प्लेअर. AK विघ्नहर्ता AK11 त्वरित या. दरम्यान सन्मान्य चेतनजी सोलंकी यांचं इथे आगमन होत आहे. सोलंकी साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या गोराई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज यावी. बॅकफुटला येत आहे, चढप जॅब आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेसचा उपयोग करण्याचा प्रयत्न, कॅप जरूर भेदून काढला जातोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. दरम्यान 2 धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण होताना जरूर पाहायला मिळतील. धावसंख्येचा इथे श्री गणेशा केला जातोय तो टीम विघ्नहर्ता AK11 संघाच्या माध्यमातून. राहुलला साथ देण्यासाठी आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू स्विंग अँड मिस ऑफ स्टिकच्या हलकासा बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नात कम्प्लिटली बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले बॅटर. आणि डॉट बॉलचा इशारा जरूर आपण होताना आपण पाहणार आहोत. निश्चितच मित्रांनो दोन्ही संघांसाठी मस्ट विन सिच्युएशन असेल, त्यातही चॅलेंजिंग असणार आहेत. त्या कंडिशन्स अंडर लाईट्स खेळणं तितकं सोपं नसतं मित्रांनो. यासाठी सराव महत्त्वाचा असतो, ती सवय महत्त्वाची असते. यावेळी संधी निर्माण झाली होती, परंतु या संधीला स्वीकारू शकलेले नाहीये. बराचसा वेळ चेंडू हवेत होता, परंतु निश्चितच एक सॉफ्ट डिस्मिसल आपल्याला पाहायला मिळू शकतं असतं, परंतु यावेळी कॅच ड्रॉप होईल. दरम्यान एक धाव इथे होते कंप्लीट. एका धावेने स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 3. टीम विघ्नहर्ता AK11. फोर्स 1 ची आमची संपूर्ण टेक्निकल टीम देखील सज्ज असणार आहे मित्रांनो. आपण राजेशजी कोळे सरांना ऐकलं, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला यांच्या वाणीतून मंत्रमुग्ध करण्यात आला. परंतु यावेळी राहुल सावंत पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि व्हाट अ कॅच, ब्युटिफुल कॅच, वन ऑफ द मोस्ट
सुपर कॅच फ्रॉम दिस टुर्नामेंट. सौरवला पण त्या ठिकाणी व्हायला. चेक. आणि गोराईचा चिता म्हणून ज्याला आपण उल्लेखू शकतो असा सौरभ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहा हाफ चान्स झाला होता, त्या हाफ चान्सला देखील कन्वर्ट केला यावेळी विकेट मध्ये. तो देखील विकेट नाही तर हा मोठा विकेट पाहायला मिळाला. राहुल सावंत पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा इथे ठरलाय शिकार. पहिल्या सामन्यात देखील काही सॉफ्ट कलर पाहायला मिळाला. या सामन्यात देखील आपण पाहतोय तंबूची दिशा त्याला दाखवली गेली. पहिल्या चेंडूवरती कौतुक करावं लागेल सौरभचं. 3 क्षेत्ररक्षक जेल खाली गेले, परंतु सौरभने अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर हटवली नव्हती आणि शेवटच्या क्षणी तो जल्लोष ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो सुरुवात तर चांगली झाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो आर्यन 11 संघासाठी, परंतु मागील सामन्यात पप्पू महत्वाचा ठरला होता. तोच पप्पू आता स्ट्रायकिंग एंडला महत्वाचा खेळ इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळी कव्हर ड्राईव्ह जरूर केलं जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव जरूर अर्जित केली जाईल. ऑफ द मार्क झालाय पप्पू पहिल्याच चेंडूवरती आणि ही धाव फलकावरती जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात ब्रेक थ्रू मिळवून देणं आपल्या संघासाठी अमयने ते कार्य केलंय. कधी लाभदायी फलदायी असतं कोणतंही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अर्ली ब्रेक थ्रूज नेहमीच प्रतिस्पर्धी संघावरती हलकसं दडपण निर्माण करणारं असतं. ते दडपण इथे जरूर निर्माण केलं जात आहे. कशा प्रकारे राहील हा सामना अत्यंत चुरशीचा जरूर असणार आहे. दोन्ही संघ आपले मोर दॅन 100% देतील. यावी हलकीशी अपील पाहायला मिळते. लाऊड अपील जरूर आपण म्हणू ज्याला. आता विश्वास तितकासा पाहायला मिळाला नाही. पंचांच्या माध्यमातून देखील कुठलीही दाद नाहीये या चेंडूवरती. दरम्यान येतोय तो डॉट बॉल. या डॉट बॉलच्या माध्यमातून मित्रांनो षटक क्रमांक पहिलं होईल ते समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 1 गडी बाद 4 धावा. टीम विघ्नार्थ AK11. थँक्यू DJ. मित्रांनो मी मगाशी देखील उल्लेख केला आजचा दिवस विशेष असा दिन आपल्याला पाहायला मिळतो. केवळ गोराईकरांसाठीच नाही, या गोराई प्रीमियर लीग मधील खेळणाऱ्या खेळाडूंसाठीच नाही, तुम्हा सर्वच नागरिकांसाठी विशेष दिवस आहे. आज जागतिक महिला दिन देखील आपण साजरा करत आहोत. तर निश्चितच स्त्रीमधील प्रत्येक रूपाचा अर्थातच आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत, तिला शुभेच्छा देणार आहोत आणि निश्चितच स्त्रीचं असणारं अस्तित्व, तो पाठिंबा, तिचं कार्य हे अतुलनीय होतं आहे आणि राहणार. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण वळणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. अर्थात छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण आजच्या आणि उद्याच्या दिवसासाठी ठरताना आपल्याला पाहायला मिळेल ते कुरुक्षेत्र या रणरसंग्रामासाठी, ज्याचं नाव आहे गोराई प्रीमियर लीग सीझन 1. पहिला पर्व आणि यातच जणू काही सर्व आपल्याला पाहायला मिळालं. अंडर फ्लड लाईट्स खेळण्याचा हा अनुभव प्रत्येक खेळाडूसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचा राहील. पुढील षटक घेऊन गोलंदाज पॅट्रिक सज्ज होत आहेत. पॅट्रिक असेल, अमय असेल, मागील सामन्यात बराचसा तडाखा या गोलंदाजांना प्राप्त झाला होता, परंतु यावी ओमकार पॅट्रिक हा या परिसरातील एक चांगला गोलंदाज आहे. जे निवडक जी टीम आपण जर गोराईची बनवली प्लेइंग 11 तर त्याच्यामध्ये या गोलंदाजाला तुम्ही स्थान देऊ शकता. त्यामुळे या संघाकडून अपेक्षा आहेत आणि एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते. त्याच बॅटलसाठी तुम्ही आम्ही सर्वजण प्रेक्षक सर जरूर सज्ज आहोत आणि त्या बॅटल पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक उत्सुक देखील असणार आहे. चांगलं क्रिकेट पाहण्यासाठीच ही स्पर्धा आणि स्पर्धेचं आयोजन. सुरेख चेंडू, यावी पेस पाहायला मिळाला, लाईन पाहायला मिळाली, चांगली योग्य लेंथ देखील हिट केली गेली आणि तितक्या उसळीने ह्या चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला नाही, परंतु वेग चांगल्या प्रकारचा आपण पाहतोय. सिमेंटची विखेपट्टी सर निश्चितच आपण पाहतो की स्किट होताना अनेक वेळा चेंडू पाहायला मिळतात आणि तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये पॅट्रिकच्या माध्यमातून. स्वतः संघनायक देखील या संघाचा, त्यामुळे निश्चितच मागील सामन्यात आपण निमिषला पाहिलं, त्याने ज्या प्रकारे उदाहरण पेश केलं त्या प्रकारचा खेळ अपेक्षित आहे. परंतु यावेळी सागरच्या बॅटमधून एक अफलातून फटका येतोय ऑन द राईट. चेंडूला ज्या प्रकारे कनेक्ट केलं, बॅकफुटला आले होते शॉटम, ज्या प्रकारचा फटका
पण त्या फटक्यावरती आपण पाहतोय 2 धावा निश्चितपणाने प्राप्त होत आहेत. सागर ज्या बॅट्समनचं तू म्हणशील 7 ते 8 वर्ष क्रिकेटपासून थोडंसं दूर आहे. एक स्वतः फिजिक ट्रेनर आहे, इन्स्ट्रक्टर आहेत. मात्र ज्या पद्धतीने तो खेळला या अगोदर देखील 7 ते 8 वर्षापूर्वीचा सागर पुन्हा एकदा त्या टचमध्ये जे कॉर्डिनेशन, जे हाय अँड कॉर्डिनेशन आपण म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. निश्चितच हँड आय कॉर्डिनेशन शिवाय हे अशा प्रकारचे फटके कनेक्ट करणंच खूप कठीण आणि ते पाहायला मिळत आहे. परंतु पप्पूकडे फॉर्म आहे, त्या फॉर्मचा उपयोग करावा लागेल यावी. हा बॅट लेफ्ट म्हणू शकतो. निश्चितच कोणत्याही प्रकारचा इशारा त्या ठिकाणी आला नाहीये. टॉट बॉल पॅट्रिक कमबॅक करतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल झाला, यशस्वी ठरलाय आणि आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. हे खऱ्या अर्थाने आर्यन माफ करा यावी विघ्नहर्ता एके लेव्हल संघासाठी विचाराची बाब. नक्कीच वेळ द्यावा लागेल स्वतःला सागरला, कारण दुसरीच ओव्हर आहे. यानंतर अजून 3 ओव्हर आहेत. विनायक देखील समोर आहे, त्यामुळे मॅचमध्ये रन्स होऊ शकतात. थोडा वेळ दिला, वेट अँड वॉच, तर निश्चितपणे धावसंख्या होईल. यावेळी चांगलं कनेक्शन पाहायला मिळतंय. मिड विकेट झोन मध्ये एक मोठा फटका येतोय. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतील. पंचांचा इशारा येतोय. या सिटीचा मॅक्सिमम येतोय. GPL षटकार. थँक्यू. अप्रतिम दर्जेदार फटका जर पाहायला मिळाला बा. ज्या प्रकारे लेंथ जेवढ्या लवकर त्याने पिक केली आणि त्यानंतर ज्या प्रकारे पोझिशनमध्ये येत असताना प्युअर टायमिंगच्या माध्यमातून हा षटकार. सागर उत्तम हँड आय कॉर्डिनेशन या देखील चेंडूवरती पाहायला मिळत आहे. मनगडाची ताकद या चेंडूवरती पाहायला मिळाली, तर टायमिंग पाहायला मिळालं, तो क्लास पाहायला मिळाला. 13 धावा. यावेळी क्विकर वन पाहायला मिळतोय. अत्यंत वेगाने टाकला गेलेला चेंडू. वेगासोबत या चेंडूवरती अतिरिक्त उसळी देखील आपण पाहिली. या दोन्ही गोष्टी बीट करून जात असताना फलंदाज सागरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. 2 षटकांचा खेळ येईल या ठिकाणी संपुष्टात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एके विघ्नहर्ता 11 संघाच्या माध्यमातून एक गडी बाद 13 धावा. थँक्यू. चला थोडी घाई करा, आम्ही विनंती असेल. तुम्हा सर्वांनाच माहीत आहे निश्चितच 30 मिनिटांचा अवधी आपल्याकडे. 13 धावा धावफलकावरती. तर नेक्स्ट मॅच विनंती असेल टॉससाठी. TCC विरुद्ध विपुल दोशी 11. दोन्ही संघांच्या संघाने तयारी करायचं आहे टॉससाठी. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. मित्रांनो, आजच्या दिवसातील जो प्रेक्षणीय सामना होता तो उद्या आपण सकाळी ठीक 1 वाजता या ठिकाणी खेळवणार आहोत, याची नोंद घ्या. हा, सन्माननीय विपुल दोशी यांच्याच शुभ हस्ते आपण हा नाणेफेक. विपुल दोशी 11 संघाचे संघनायक सज्ज आहेत. TCC संघनायकांना विनंती आहे आपण यायचं पाटकर. वाईट पंचांचा इशारा येतोय. नितीश शर्मा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत आणि त्यांना आपण स्ट्रायकरच्या भूमिकेत पाहत आहोत. त्यामुळे स्वराज तयार आहे. विनंती राहील TCC 11 संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेन, अवधूत पाटकर. अजून एक जबरदस्त बॉडी फिजिक खेळाडू. समोरच्या वन बाउंड चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एवढंच म्हणेन की दोन्ही बॅट्समनकडे क्षमता आहे. मगाशी मी म्हटलं की सागर भोसले ज्या पद्धतीने बॅटिंग करतो, ज्या प्रकारे त्याचा क्लास आहे, जसं आपण नेहमी म्हणतो की युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. आणि या ठिकाणी करी गरज आहे. तुम्हाला मिळाला त्या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता, कारण त्यांच्याकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे. राहुल सावंत सारखे खेळाडू आहेत. तर मात्र खाली राहणारा चेंडू डॉट. त्यामुळे निश्चितच कॅल्क्युलेशन करावं लागेल की आपल्याला 5 ओव्हरमध्ये कोणती सन्मानजनक धावसंख्या, फायटिंग टोटल समोरच्या संघाला द्यायचं आहे. निश्चितच सर, ज्या ठिकाणी ज्या क्षणी आपण आपल्याच विभागातील खेळाडूंसोबत त्यांच्या विरोधात क्रिकेट खेळत असतो, त्यावेळी अनेक वेळा प्रत्येक संघातील खेळाडूंना
प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक खेळाडूचे चांगले दुवे कच्चे दुवे या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं त्यानुसार तुमची रणनीती स्ट्रॅटेजी तुम्ही प्लॅन करता. त्यामुळे तुम्ही प्लॅन केलेल्या प्लॅन्स आहेत ते एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये होणं महत्त्वाचं आहे आणि त्याला मात्र या ठिकाणी महत्त्व द्यावं लागेल. यावेळी हा बॉल चेंडू समोरच्या दिशेने जरूर खेळून काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आहे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो थ्रू वरती पाहायला मिळत आहे. पहा मंगेश, यासाठी फिटनेसची आवश्यकता असते, रिफ्लेक्सेसची आवश्यकता ती खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मैदानात पाहायला मिळाल्या. जलदगती गोलंदाजांना अशा प्रकारचे निश्चितच आपल्या फॉलो थ्रू वरती क्षेत्ररक्षण करणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. तर दोन्ही संघांचे संघटक रेडी आहेत नेक्स्ट मॅच साठी. लोअर फुलचा चेंडू यावेळी मिड विकेट झोन मध्ये जरूर खेळून काढला जाते. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, प्रयत्न करतील चेंडूला अडवण्याचा. तद्वार मात्र दुहेरी धाव इथे होते कंप्लीट. संधी होती, जर चेंडू योग्य क्षणी त्या ठिकाणी कॅतर केला असता तर नक्कीच चांगला थ्रो होता, अगदी यष्ट्यांच्या नजीक. ह्या चेंडूवरती निश्चितच आपल्याला क्लोज कॉल पाहायला मिळाला असता, परंतु या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावी 21 या धावसंख्येवरती. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. विघ्नहर्ता AK11 निश्चितच राजेश्वर ज्याप्रमाणे उल्लेख केला, राहुल चव्हाण सारखा एक चांगला तगडा गोलंदाज ज्याच्याकडे दांडगा असा अनुभव आहे, तो या संघाच्या कोटामध्ये जरूर आहे, जो निश्चितच या संघाची गोलंदाजी लाईनअप लीड करतो. दरम्यान अजून एक स्क्वेअर चेंडू. एकमेकांसमोर खेळले असल्यामुळे त्यांना माहीत आहे आता जी सिच्युएशन आणि यापुढे जर या उर्वरित 2 बॉलमध्ये अजून काही धावसंख्या आली तर 3 ओव्हरमध्ये तुम्ही बऱ्यापैकी 25, 26, 28 त्यानंतर तुम्ही एक टार्गेट करू शकता. या ठिकाणी सर्व खेळाडू जे खेळणारे आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची नोंद घ्या. ऑल द प्लेयर्स दे आर प्लेइंग इन दिस टुर्नामेंट. हेलिकॉप्टर ज्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर होता आणि डायरेक्ट हिट मात्र पंचांचा इशारा येतोय, रिफर केला ते थर्ड अंपायर विरल यांना विनंती राहील आमचे थर्ड अंपायर. राजेश सर, या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. स्थानिक स्पर्धांच्या माध्यमातून अशा प्रकारचा सेटअप खूप कमी पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी रिव्ह्यूज DRS आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांनी हा रिफर केलाय तिसऱ्या पंचांकडे. अर्थातच धावबादची संधी, डायरेक्ट हिट, निश्चितच दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण डिसिजन. एका बाजूला एक पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे बिल्ड होते. ही जर पार्टनरशिप अशाच प्रकारे पुढच्या 2 ते 3 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाली तर उर्वरित 2 षटकांमध्ये नक्कीच हे दोन्ही फलंदाज आपल्याकडे असलेली क्षमता दाखवू शकतात. परत दुसऱ्या बाजूला चांगला थ्रो, डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. हे विज्युअल्स दृश्य आपण पाहू शकतो. प्रत्येक अँगलने आपले तिसरे पंच हा धावबाद निहाळतील आणि आपला जरूर कॉल यावरती जरूर देणार आहेत. परंतु फोर्स लाईव्ह आमचे लाईव्ह टेलिकास्टची संपूर्ण टेक्निकल टीम यांचं देखील विशेष कौतुक. सर्व आमचे कॅमेरामॅन प्रत्येक चेंडूला ज्या प्रकारे कव्हर करतायत, आमचे सन्माननीय संपूर्ण ऑफिशियल्स, मॅच ऑफिशियल्स जे पॅनल आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच माझ्यामध्ये आपण पाहतोय, नितीनजी असतील, मदनजी असतील, अथवा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी विरलजी असतील. सर्वांचाच सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. दमदार असं आयोजन, देदीप्यमान अशी क्रीडा स्पर्धा. अगदी चातक पक्षी ज्याप्रकारे पावसाची वाट पाहतो त्याच प्रकारे तुम्ही आम्ही सर्वजण ही स्पर्धा कधी येईल, कधी स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा, अनुभवण्याचा, जो अनुभव घेण्याचा साठीचा तुम्हा आम्हा सर्वांचा उत्साह हा निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला होता, जो शिगेला पोहोचला होता. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सन्माननीय दिनेशजी लाडसाहेब यांच्या माध्यमातून ज्यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण क्रीडा सोहळ्याला आपण सुरुवात केली. क्रुशल डिसिजन असणार आहे. तर पंचांचा निर्णय येतो या ठिकाणी. तिसऱ्या पंचांचा फलंदाज नाबाद आहेत. नॉट आउटचा डिसिजन आलाय, याची नोंद घ्या. अत्यंत क्लोज डिसिजन सर आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी तितका वेळ देखील घेतला, प्रत्येक अँगलने हा चेंडू चेक केला, त्यानंतर न्याहाळून हा आपला डिसिजन दिलेला पाहायला मिळतो. येस, या ठिकाणी सर्व आमचे जे पुरस्कर्ते आहेत यांचे देखील फार आभार. निखिल, त्याचप्रमाणे महादेव नवलू, प्रशांतजी मयेकर मल्टी, संकेत पाटील, धीरजजी मकवाना, NP स्पोर्ट्स, नितीन वारे, अमोलजी बोरकर, एक लेजंड टेनिस क्रिकेटर ज्यांनी नर्मदा अर्जुनसाठी आपले योगदान दिलं, विजू वाकोडे, संतोषजी यादव, जयराम
नेनावत, त्यानंतर राजू अण्णा, जितू मारू, विशाल पडवळ, विनोदजी राजेश शिर्के. शेवटचा चेंडू आपण डॉट पाहतोय. त्यामुळे 3 ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहतोय 23 बाद. याबरोबरच ज्यांच्या सौजन्य लाभलेलं आहे ते म्हणजेच संदेशजी विश्वासे, विनोदजी राजेश शिर्के, विशालजी पडवल, बीएमसी जनार्दन माने साहेब, सचिनजी पुजारी, सर्व लॉजिक, नवनाथजी चोपडे, नंदू सुर्वे, ऋषी सुर्वे, अनिलजी दबडे, सतीशजी संके, बिवा जाधव, महेंद्र शिंदे, अष्टविनायक, नितीनजी परदेसी, प्रकाशजी वंजारा, गोपालजी सावंत, इलेक्ट्रॉनिक्स आणि यथेच्छा भोजन या सर्व. टॉस बॉस, टॉस का बॉस टीसीसी विरुद्ध विपुल दोशी 11. पायातला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे, खोदून काढलेला एक धाव. धावसंख्या 24. कॅल्क्युलेशन करावं लागेल. रिमेनिंग 11 बॉल्स लेफ्ट आणि 11 बॉलमध्ये किमान 20 ते 25 धावा. एक बाजूला विपुल दोशी 11 संघाच्या स्वराजला पाहतोय, दुसऱ्या बाजूला अवधूत पाटकर तर संघाचा संघ नायक आहे टीसीसी. टॉस करणार आहोत ओटकरजी पाटील. तर गोलंदाज सज्ज होतोय पॅट्रिक, एक अनुभवी गोलंदाज या परिसरातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राईट हँड बॅटर साठी सागर भोसले. आता मात्र अक्षय सातारकर यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, एक चांगले कॉन्टेस्ट. पॅट्रिकला कल्पना आहे की सागरची लेंथ काय आहे, कोणत्या एरियामध्ये निश्चितपणे एक स्ट्रॉंग झोन आहे आणि त्यापासून थोडंसं वंचित ठेवतोय. ज्या प्रकारचा टप्पा आपण पाहिला, पहिला बॉलवर 1, त्यानंतर 8 आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 25. 3.1. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 25 फॉर द लॉस ऑफ 1. येस सर, 25 धावा. आणि निश्चितच अजूनही पाहायचं झालं तर 11 चेंडू जागे शिल्लक आहे. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. सागरकडे अनुभव आहे, पप्पू इन फॉर्म आहे, त्यामुळे निश्चितच या दोघांकडून अपेक्षा असतील एक प्लॅटफॉर्म जरूर सेट आहे यावी. स्वीट साउंड फ्रॉम द बॅट अँड बॉल गोज बियॉन्ड द बाउंड्री लाईन. इट्स अ मॅक्सिमम जीपीएल षटकार. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने धन्यवाद. प्रमुख जे पुरस्कर्ते आहेत ते म्हणजे आदरणीय सन्माननीय आपला विश्वास सामाजिक संस्थेचे सन्माननीय शिवानंद शेट्टी साहेब. आणि उद्या शिवानंद शेट्टी साहेबांच्या माध्यमातून याच मैदानावर प्रेक्षकांच्या माहितीसाठी भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल होणार आहे. ती स्क्रीन देखील आपण या ठिकाणी लावणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. बॉल द्या. अजून एक अफलातून फटका राजेश सर पाहायला मिळाला. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला, हँड आय कोऑर्डिनेशन या देखील फटक्यात पाहायला मिळालं. आणि लेट, किती लेट खेळला जातो. ज्या प्रकारे आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेख करतो की रोहित शर्मा सारख्या फलंदाजाकडे खूप टायमिंग आहे, त्याच प्रकारे सागरला आपण फलंदाजी करताना आपण पाहतो खूप स्थिर. ज्या प्रकारे त्याचं हेड पोझिशन पाहायला मिळतो, त्याचं पोझिशन पाहायला मिळते, परंतु अंतिम क्षणी ज्या प्रकारे तो लेंथ पिक करून आपले फटके एक्झिक्यूट करतो ना, प्युअर टायमिंग, प्युअर क्लास, म्हणजे सौंदर्यपूर्ण फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरमध्ये मी तेच म्हटलं की सागरला थोडा वेळ द्यावा लागेल स्वतःसाठी आणि त्यांनी ते दिलेलं आहे. 11 चेंडू 17 धावा. आता जी मेहनत केलेली आहे, आता खऱ्या अर्थाने काउंटर अटॅक करायचं आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी काउंटर अटॅकवर आता आहेत. समोर देखील पॅट्रिक सारखा गोलंदाज आहे, मात्र दोन्ही फलंदाज गोलंदाज आपापल्या स्ट्रेंथ प्रमाणे गोलंदाजी आणि फलंदाजी करत आहेत. हे एक चांगलं पाहायला मिळतंय. निश्चितच एक सुरेख बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत सागर हावी होताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पॅट्रिकला कमबॅकची संधी आहे. गोलंदाज म्हटलं की आपल्याकडे गोलंदाजाला संधी असते कमबॅकची, ती नेहमीच आपण पाहतो. आणि पॅट्रिक कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतील का हे पाहावं लागेल. तर वैयक्तिक सागर 11 चेंडूनी 17 धावांवरती खेळत असताना स्ट्रायकिंग एंडला. यावेळी चांगला कमबॅक पाहायला मिळते. यावेळी गतीमध्ये तितका पेस नव्हता, फिंगर रोल केले होते चेंडूवरती. त्यांना आपण पाहतोय चेंडू पिच झाल्यानंतर हलकासा वळण घेत असताना
उजव्या हाताच्या फलंदाजाला सोडून जाणारा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला, जो ॲज अ लेग ब्रेक, लेफ्ट हँडरचा तो ऑफ ब्रेक असतो, परंतु ॲज अ लेग ब्रेक म्हणून आपण राईट हँडरला तो कन्सिडर करू शकतो. अशा प्रकारचा चेंडू आणि दूरवर चेंडू जाणाऱ्या चेंडूला अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न होता, जो कम्प्लिटली हॅवी बीट होताना आपण पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये कम्प्लीट क्लिअर चित्र आपल्याला पाहायला मिळतं की ज्या प्रकारे चेंडूने वळण घेतलं, बरंचसं वळण घेतलं आणि ते वळण घेत असताना फलंदाज बाद. आणि खऱ्या अर्थाने मुंबईची ओळख राजेश सर हीच होती, फिरकीपटू, आणि त्यांचा इतिहास तुमच्याकडून आपला नक्कीच तुमच्याकडून आम्हाला प्राप्त होईलच. स्टेप आउट झाले, तोच फिरकी, तीच फिरकी कव्हर करण्यासाठी, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्यासाठी यावी पदलाली ते दाखवलं आणि चेंडूला पुश केला गॅप मध्ये आणि 2 धावा. पहा, ज्या ठिकाणी आपल्या मोठ्या फटक्यांचा यूज होत नाहीये त्या ठिकाणी आपल्या चातुर्याच्या माध्यमातून, पदलाली त्याच्या माध्यमातून, अनुभवाच्या माध्यमातून सागर इथे टॅकल करताना या सिच्युएशनला पाहायला मिळतात. नक्कीच क्रिकेट तिसरं अल्फाबेट आहे, आय फॉर इंटेलिजन्स, बुद्धी चातुर्याचं प्रमाण दाखवतोय आणि ते आवश्यक आहे. कारण आता ज्या प्रकारचे बॅटिंग होते, कॅल्क्युलेशन चालू आहे डोक्यामध्ये देखील, कुठपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, पॅट्रिकचे टप्पे काय मिळतात बॉलचे, आपल्याला कोणते फटके खेळायचे, अजून चेंडू शिल्लक. जी रिदम पॅट्रिकला इथे प्राप्त झाले ती रिदम तोडायची, ती तोडायची कशी, तर अशाच प्रकारे यावेळी पुन्हा एकदा पॅट्रिक त्याच पद्धतीने कमबॅक करताना पाहायला मिळतं. तोच टप्पा, तीच लाईन, तीच शिस्तबद्धता, तेच सातत्य, अचूक भेदक असा मारा आपल्याला पाहायला मिळतोय, तिखट मारा पॅट्रिकच्या माध्यमातून. पॅट्रिक सारख्या गोलंदाजावरती हल्ला, तो देखील वारंवार सातत्याने हल्ला चढवणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. जो गोलंदाज केवळ आपल्या स्किल सोबत चातुर्याचा देखील उपयोग करतो, त्या गोलंदाजाला नमवणं तितकं सोपं पाहायला मिळत नाही. नक्कीच अचूक टप्पा, अचूक दिशा आणि नियंत्रण खूप छान आहे, कंट्रोल. मगाशी आपण उल्लेख केलात की ज्या प्रकारे राईट हँड बॅट्समनला अवे डिलिव्हरी स्लोअर वन केला होता, आता देखील त्याच प्रकारचं आपण पाहिलं. शेवटचा बॉल निश्चितच स्टेप आउट झाले, त्यावेळी समोरच्या दिशेने चेंडूला जरूर खेळून काढलं जात आहे. लॉंगच्या दिशेने एक धाव कंप्लीट, इथे दुसरा धावाचा प्रयत्न, खराब एंडला थ्रो, रॉंग एंडला थ्रो झाला असं मला वाटतं सर. जर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला होऊ शकला असता कदाचित ही धाव मिळू शकली नसती, पप्पूचा विकेट देखील प्राप्त होऊ शकला असता. परंतु शेवटच्या चेंडूवरती येतात त्या 2 धावा, या 2 धावांच्या माध्यमातून मित्रांनो 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 4 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 35 धावा. टीम एके विघ्नहर्ता 11. तर अजूनही मित्रांनो पाहायचं झालं तर हा सामना मी म्हणेन अजूनही आर्यन 11 संघाच्या माध्यमातून बाजूने आपल्याला पाहायला मिळतो बराचसा झुकलेला. गोराई उत्कर्ष गोविंदा पथकाचे प्रशिक्षक सन्मान्य संकेतजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. बोरिवली पश्चिम मधील एकमात्र या ठिकाणी ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जायचं नाही, खेळाडूसाठी पाण्याची व्यवस्था, पाणी घेऊन जायचं. संकेत पाटील, गेल्या वर्षी आम्ही जय जवान सुट्टीमधून ज्यावेळेस दहीहंडीच्या ठाण्याला जाऊन गोराई उत्कर्ष गोविंद पथकाने पहिलं असं मंडळ ठाण्याला जाऊन जे आपण संस्कृतीची दहीहंडी आपण पाहिली आणि ज्या ठिकाणी संकेत पाटील यांच्या गोराई उत्कर्ष या गोविंद पथकाने कडक 8 थर आपण लावताना पाहिलेले आहेत. आणि या परिसरातील असं हे गोविंदा पथक आहे ज्या पथकामध्ये कित्येक खेळाडू जे ओमकार आता बॅटिंग करत आहेत, खेळत आहेत, हे देखील त्या संघाचे खेळाडू ठरलेले आहेत. आणि येणाऱ्या दिवसामध्ये गोराई उत्कर्ष प्रो गोविंदामध्ये देखील आम्ही वाट पाहणार आहोत. संकेत पाटील, तुम्हाला शुभेच्छा आहेत की यावर्षी प्रो गोविंदामध्ये तुम्ही आम्हाला दिसेल आणि ती देखील आम्ही कव्हर करू. शुभेच्छा असतील सर आपल्याला देखील यासाठी. आणि नक्कीच ते मात्र शंका नसणार आहे. संपूर्ण जो पश्चिम उपनगराचा जो परिसर आहे, दहीहंडी उत्सव बराचसा जोमाने आणि अनेक असे पथकं आपल्याला पाहायला मिळतात जे विक्रमवीर पथकं आहेत. एकामागोमाग एक आपल्याला नवीन उदयास येणारे प्रत्येक वर्षी नवीन पथकं पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वच महाराष्ट्रीयांची आणि मराठी माणसाची ही संस्कृती आहे. गोविंदा पथकं, गोविंदाचा आपला सण निश्चितच जोमाने जोरदारपणे साजरा केला गेला पाहिजेच. परंतु आज सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्या प्रकारे खेळाचं स्वरूप देखील त्याला प्राप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती 35, 35 धावा इन दी एंड ऑफ दी 4th ओव्हर. लास्ट ओव्हर इज रिमेनिंग फ्रॉम हेअर. पप्पू आणि सागर ही जोडी खेळपट्टीवरती अजूनही तग धरून आपल्याला पाहायला मिळते. सेट आहे दोन्ही बॅटर आणि खऱ्या अर्थाने आता मात्र आवश्यकता असणार आहे ती वाट लावण्याची शेवटच्या अंतिम क्षणात, अंतिम षटकामध्ये. परंतु गोलंदाजी मार्कवरती मनल येतोय. सर मगाशी मनलने इम्प्रेस केलं होतं, त्याच्याकडे खूप चांगले स्लोअर वन्स पाहायला मिळतात, नियंत्रण देखील खूप चांगल्या प्रकारचं. आणि अशा गोलंदाजांना डेथ ओव्हर्समध्ये वापरणं ही पॅट्रिकच्या खऱ्या अर्थाने कर्णधार पदाची चांगला निर्णय.
कीच लो फुल टॉस होता, अक्षरशः शेवटी थोडा बसून मारलेला फटका. मात्र या ओव्हरमध्ये घणाघाती हल्ला तुम्हाला चढवावा लागेल, पल्ला गाठावा लागेल चेंडूला बाहेरचा, तरच संधी आहे. कारण यापुढे जर आपण पाहिलं तर 36 आणि 5 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा, म्हणजे किमान एक 50-55 ही एक फायटिंग टोटल होऊ शकते. निश्चितच ज्या प्रकारचा गोलंदाजी लाईनअप आणि अटॅक पाहायला मिळतो विघ्नहर्ता AK11 संघाकडे, त्यानुसार नक्कीच आपण म्हणू शकतो की फायटिंग टोटल असेल 50 ते 55. परंतु तिथपर्यंत पोहोचायचं तर हल्ले हे चढवावे लागतील. परंतु अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. यावी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, मिसकम्युनिकेशन, ताळमेळमध्ये कमतरता, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न पप्पूच्या माध्यमातून होतोय आणि या प्रयत्नात इथे मात्र सागरला आपली विकेट करावी लागते ती बहाल. परंतु सर कुठेतरी ही चूक तर नसावी. सागर ज्याच्या बॅटमधून चांगले फटके येत होते, ज्या क्षणी समोर असा गोलंदाज पाहायला मिळतो त्याच्याकडे चांगले स्लोअर वन्स आहेत, त्या ठिकाणी सागर सारखा बॅटर जो लेट खेळतो त्याचा उपयोग होऊ शकला असता का? नक्की आपण म्हणू शकतो की होऊ, कारण समोर ज्या प्रकारचं मनाल बॉलिंग करतोय, एक ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न मात्र आता रोहन नारकर याला आपण पाहतोय, ज्याने काही दिवसांपूर्वी 6 चेंडूमध्ये 35 धावा चेस केलेल्या आहेत एका ओव्हरमध्ये. तोच आक्रमक बॅटर नॉन स्ट्राईकला, मात्र पप्पूला तरी निश्चितच स्ट्रायकिंग एंडवरती कोलवर टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय, यॉर्कर बाहेर काढलाय, बा ऑफ बॅलन्स झाले त्या ठिकाणी. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज मनल अपेक्षा असेल की कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी दुखापत त्याला झालेली नसेल, आणि अशा प्रकारे एखादा जलदगती गोलंदाज येणं, आपल्या फॉलो थ्रूवरती ऑफ बॅलन्स होणं, बऱ्याच वेळा आपल्याला दुखापत होताना पाहायला मिळते, इजा होताना पाहायला मिळते, परंतु तसं पाहायला मिळत नाही या ठिकाणी. दरम्यान एक धाव जरूर येते. या एकेरी दुहेरी धावांनी आर्यन 11 संघाला तितकीशी हरकत नसेल, सहजरित्या हसत हसत या एकेरी दुहेरी धावा एक्सेप्ट देखील करतील. आणि ते पाहायला मिळत आहे 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त, 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. उर्वरित 3 चेंडूंमध्ये किती धावा, कमीत कमी 2 मोठे फटके ते अपेक्षित जरूर असतील. रोहन नारकरला आपण पाहतोय, नुकताच सरांनी उल्लेख केला या ठिकाणी विजयलक्ष्मी शेट्टी मॅडम यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विजयीला विनंती राहील की आपण व्यासपीठावर आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. विजयलक्ष्मी शेट्टी मॅडम यांची या ठिकाणी प्रेमाने आम्ही ज्यांना विजयदी म्हणतो, वेगवेगळे इव्हेंट वेगवेगळे कार्यक्रम करण्याची संधी नेहमीच आम्हाला विजयदींच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आज या व्यासपीठावर आपण गोराई प्रीमियर लीगच्या निमित्ताने सायंकाळच्या सत्रात विजयलक्ष्मी शेट्टी मॅडम यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वॉर्म वेलकम मॅम. आणि खऱ्या अर्थाने आज विजयदिदी लक्ष्मी यांचं आगमन खऱ्या अर्थाने प्रार्थने राहील. आपल्याला पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतो, ज्या ठिकाणी अप्रतिम, तिखट, दर्जेदार आणि डिसिप्लिन गोलंदाजीचा चांगला नमुना सादर केला जातोय मनल यांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे आपण पाहतोय या षटकात एकही मोठा फटका नव्हे तर सर दुहेरी धावेचा फटका देखील येणं मुश्किल झालंय, अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. मनाल ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय बघ, त्याच्याकडे जी ग्रीप आहे, त्याची बॉल पकडण्याची शैली, ज्या एकाच अँगलने आपण पाहिलं तर त्या ग्रीपने तो लेग कटर देखील टाकतोय आणि जास्त उसळी घेण्यात चेंडू नाही आहेत, त्यामुळे बॅट्समनला थोडंसं मेरिट ऑफ द बॉल खेळावं लागेल. शेवटचा बॉल आहे, निर्णायक मोठा फटका आवश्यक आहे षटकाराला, तर निश्चितच 46. अपेक्षा केली होती षटकाराची, फटका तर आलाय मोठा. कितपत डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय चेंडू, पंचांच्या निर्णयाची जरूर वाट पाहू, परंतु चेंडू हा मैदानाच्या आतमध्येच आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात फलंदाज इथे होतील धावबाद, या चेंडूवरती येत आहेत त्या धावा 2, आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय तो 42 या धावसंख्येवरती. तर 43 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय ते टीम विघ्नहर्ता AK11 या संघासमोर. निश्चितच आपण यानंतर टॉस साठी वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील विपुल दोशी 11 विरुद्ध आपण पाहणार आहोत TCC. येस, व्यासपीठावर आणि विजयच्या बाजूला मोटू पटलू आहेत, आणि मोटू पटलू कोण आहेत? ओळखीचे आहेत, अजिंक्य सानप एक आयोजक, आणि उजव्या बाजूला पटलू. जेव्हा त्याने आपण पाहिलं की त्या पद्धतीने विजयी, आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू ओमकार. थँक्यू राजेश. यानंतर आपण बघतोय मित्रांनो नेक्स्ट मॅच नंबर 7 आजच्या दिवसातील सामना क्रमांक 7 या सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलसाठी मी विनंती करेन आमचे धडाडीचे कार्यकर्ते विराज सावंत याचे पिताश्री आज आपल्यासोबत जोडले जातात. वसंतजी सावंत साहेब, आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करणार आहोत.
एका बाजूला TCC, एका बाजूला आपण पाहतोय विपुल दोशी. Yes is a call. It is a yes. तर विपुल दोशी 11 या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. सर काय निर्णय असेल? बॉलिंग करणार पहिला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय कितपत उत्साहात असणार आहात अंडर लाईट खेळण्यासाठी? नक्कीच पहिलीच मॅच आहे. आमच्या इकडचे सगळे खेळाडू जे आहेत आमच्या टीममधले पण पहिल्यांदाच खेळतात आहे, तर नक्कीच आम्हाला उत्साह आहेच. त्याचबरोबर विपुल सर, अजून एक प्रश्न असेल, कितपत आज संघाला पाठिंबा आहे? संपूर्ण एरियामधून असेल अथवा तुमच्या संपूर्ण परिसरातून आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धेसाठी आणि तुमच्या संघासाठी विशेषतः? हो, म्हणजे असं नाही की प्रत्येक ह्याच्यासाठी, सगळ्यांसाठीच. गोऱ्यातली ही सगळी पोरं आपलीच आहेत, तर असं नाही की प्रत्येक संघासाठी, बट हां त्या मॅचमध्ये त्या संघाला सगळे सपोर्ट करणार आहेत, तर नक्की. धन्यवाद विपुल सर, आणि आपल्याला शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अवधूत पाटकर, एक अफलातून असा खेळाडू. अवधूत, पहिला सामना उद्घाटनीय सामना आपल्या संघाच्या माध्यमातून खेळला. तुझी बॅट खूप चांगल्या प्रकारे बोलली, परंतु कुठेतरी अंतिम क्षणी संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. तर नक्कीच या मॅचमध्ये आपल्या संघाने होमवर्क केला असेल, सकाळच्या सत्रामधील मॅचवरती काही बदल केले असतील. तसंच हो, खूप मोठ्या चुकी झाल्या, कारण की बॉलिंगमध्ये डेथ ओव्हरला कंट्रोल नाही राहिला, त्याच्याने मोमेंटम शिफ्ट झालं अपोजिट टीमच्या. ते चांगले खेळले, ते जिंकले. आता त्या चुक्या झाल्या तर नाही करणार, परत 0 पासून स्टार्ट करून विनिंग झोनला जाऊ. अंडर लाईट्स खेळताना सकाळपेक्षा आत्ताचा सामना खेळत असताना बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे, बऱ्याचशा गोष्टींना सिच्युएशनला टॅकल करावं लागेल. तर अशा कोणत्या गोष्टी डोक्यामध्ये येतात ज्या ठिकाणी तुला असं वाटतं की तुझ्या संघाला अथवा तुला ॲज अ प्लेअर म्हणून बदल करावे लागतील? ॲक्च्युली अंडर लाईट्स खेळणं, कारण की मुंबईचं क्रिकेट आपण उजेडातच खेळत आलो आहे. अंडर लाईट्स कमी असतात, सपोर्ट कमी असतं, आपला टायमिंग झोन असतो आणि एक्झामचा पण वेळ आहे, त्यामुळे ही टुर्नामेंट होते आहे, त्या चांगला साथ असतो. तर निश्चितच दोघांनाही शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झाला आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल लागला जातो तो विपुल दोशी 11 या संघाच्या बाजूने. आणि ॲज युजुअल या देखील सामन्याच्या नाणेफेकीनंतर आपल्याला संघटनाकडून निर्णय कळतोय तो क्षेत्ररक्षणाचा. थँक्यू. लगेचच वळणार आहोत आपण चालू मॅचकडे कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. क्या बात है, थैंक यू. थँक्यू मोटू, थँक्यू पतलू, दोघांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करू. ज्या प्रकारचं मनोरंजन, निखळ असं मनोरंजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. निश्चितच सर्व क्रीडारसिक क्रिकेट प्रेमींसाठी मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार क्रिकेटचा आस्वाद आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मुख्य मंचकाच्या दिशेने अनेक मान्यवरांची मांदियाळी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी देखील आपल्याला पाहायला मिळते. आमच्या संपूर्ण सबंध परिसरातील बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी मोटू आणि पतलू देखील सज्ज असणार आहोत. राजेश सर, आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन आणि आपल्यासोबत निश्चितच आपण पाहतोय विजयलक्ष्मीताई या देखील जोडल्या गेल्यात संबंध स्पर्धेसाठी, ज्यांचा आपला उद्घाटन सोहळा आणि पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील त्यांच्याच शुभ हस्ते झाले. त्यामुळे निश्चितच या स्पर्धेमागे देखील त्या स्त्रीचा एक भक्कम असा पाठिंबा, तो आधार आपल्याला जरूर पाहायला मिळतो. त्यामुळे यशाबद्दल कोणतेही तीळ मात्र शंका नसेल. पाणी पाठवायचंय. सर्व प्रेक्षकांना आमची विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे, बाउंड्री लाईन वरती जे खेळाडू बसले, ट्रॅक वरती बसले, त्यांना देखील विनंती आहे आपण मागे व्हायचंय. व्यासपीठावर ज्या विजयलक्ष्मी शेट्टी मॅडम आलेल्या आहेत, सामाजिक आणि मॅडम बरोबर काम करत असताना कित्येक अशा गोष्टी पाहायला मिळाल्या. पडद्यामागच्या म्हणून कधी मोठा इव्हेंट यशस्वी करत असताना त्या ठिकाणी वैयक्तिक प्रात्यक्षिक प्रॅक्टिकली प्रत्येक वेळेस मोठमोठे आम्ही कार्यक्रम इव्हेंट करत असताना जो एक गणेश विसर्जन सोहळा नेहमीच मोठा
आम्ही कव्हर करतो त्यावेळेस देखील एक मॅनेजमेंट काय असतं हे आम्हाला खूप काय पाहायला मिळते. जवळपास दुपारी 1-1:30 ते रात्री 1:45-2 पर्यंत सर्व सेटअप आणि त्यानंतर आणि कुठल्याही प्रकारे जर पाहायला गेलं तर आपल्याला फ्रंटला कधीच पाहायला मिळणार नाही. मात्र मॅनेजमेंट जबरदस्त होतं. अशा व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला विश्वास सामाजिक संस्थेसाठी देखील योगदान अशा विजयलक्ष्मी शेट्टी मॅडम या ठिकाणी आहेत. फक्त याच परिसरात नाही, गोराई खाडी पलीकडे देखील या परिसरातील वेगवेगळ्या अशा समस्या यांचं एक वेगळं उदाहरण जर आपण पाहिलं तर त्यासाठी नेहमी यांचं योगदान आपण पाहतो. आणि आज निश्चितपणे जागतिक महिला दिन आहे. स्त्री शक्तीचा सन्मान यांचा देखील सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर केला जाईल. सचिन आमचे बंड्या या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे इतर जे मान्यवर त्याचप्रमाणे आयोजक यांच्या वतीनं आपण मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. तुर्तास मैदानावर जाऊया. पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करणारा संघ, फिल्डिंग करणारा संघ. 43 धाबांचं लक्ष पुरेसं आहे की निश्चितपणे या ठिकाणी डिफेंड होणार. ऐकूया. निश्चितच उत्साहातही राबणारी, कुटुंबाच्या काळजीत संपूर्ण विसरलेली, कुटुंबाला स्वतःचं विश्व समजणारी, स्वतः वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे स्त्री. आणि आज या स्त्री शक्तीचा जागर, या स्त्री शक्तीचा मान सन्मान जरूर आपण करणार आहोत. समस्त स्त्री वर्गाला जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा अनेक अनेक शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जातो मैदानाकडे, ज्या ठिकाणी राहुल सज्ज आहे, सुधीर देखील सज्ज असणार आहेत. पहिला चेंडूला केवळ दिशा दिली, अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन करत असताना आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये या चेंडूला खेळून काढलं जात आहे. धावसंख्येचा शुभश्च शीघ्र अर्थातच धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय सौरभच्या माध्यमातून. सौरभ असेल, सुधीर असेल, ही जोडी आर्यन 11 संघासाठी एक महत्त्वपूर्ण जोडी असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचा पहिला सामना सर्वोच्च भागीदारी अफलातून अशी बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपण अवधूतच्या माध्यमातून पाहिलं. अवधूत आणि जय यांच्या माध्यमातून जी सलामीची भागीदारी आपल्याला पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र त्याची पुनरावृत्ती आपण आतापर्यंत उर्वरित 5 ते 6 सामन्यांमध्ये पाहायला मिळालं नाहीये. परंतु या सामन्यात काय घडेल काय बिघडेल हे जरूर आपण पाहणार आहोत. समोर तितकं मोठं लक्ष नाही आहे सर, परंतु जर अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी राहुलने दिले तर निश्चितच या सामन्यामध्ये रंजकता जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतं. अशा अनेक क्रिकेटमध्ये आपण सामने नेहमी पाहिलेत. लो स्कोरिंग टार्गेट नेहमीच ट्रिकी बनलेत आणि या टार्गेटला ईजमध्ये घेणं प्रत्येक संघाला नेहमी घातक ठरू शकतं. ते देखील समोर राहुल सारखा एक घातक गोलंदाज असताना यावेळी ऑन ड्राईव्ह केलं जातं. या चेंडूला सौरवच्या माध्यमातून इनफॉर्म बॅटर आहे, टेक्निकली करेक्ट बॅटर आहे, अगदी तंत्रशुद्ध फटके आणि अकॉर्डिंग टू दी कंडिशन्स, अकॉर्डिंग टू दी बॉल हा फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. जेच सकाळच्या सत्रामध्ये सौरवकडून आपल्याला पाहायला मिळालं. जे अपूर्ण राहिलेलं कार्य सकाळी आपल्या संघासाठी ते या सामन्याच्या माध्यमातून सौरव पूर्ण करेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतो 8.79चा. तितका मोठा रिक्वायर्ड रन टेनिस बॉल क्रिकेटच्या जर विचार करायचा झाला तर पाहायला मिळत नाहीये. परंतु हे देखील कठीण बनवलं जाऊ शकतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना राहुल सावंत, एक मोठं नाव गोराई परिसरातील, ज्या नावाने निश्चितच टेनिस बॉल क्रिकेट असेल अथवा लेदर बॉल क्रिकेट बरंचसं मोठं क्रिकेट गाजवलेलं आपण पाहतो. नुकतीच झालेली इंडियन स्ट्रीट क्रिकेट प्रीमियर लीग असेल, MPL सारखी लेदर बॉलची प्रतिष्ठित स्पर्धा असेल, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला IPL मध्ये देखील KKRच्या माध्यमातून आपण राहुलला पाहिलं. येस, पहिला मुंबई प्रीमियर लीगला देखील राहुलला आपण पाहिलं. अफलातून का त्याचा जो खेळ आहे तो आपल्याला पाहायला मिळालाय आणि आज गोराईकरांसाठी त्याच्या खेळाची ही खमंग मेजवानी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. याच मैदानातून निश्चितच त्याने आपले क्रिकेटचे धडे गिरवले होते आणि आज मात्र त्याच्या खेळातील सर्वोच्च खेळीची अपेक्षा असणार आहे ती विघ्नहर्ता AK11 संघाला. राहुलने सुरुवात चांगली केली आहे, परंतु एक चांगली रणनीती पाहायला मिळते सुधीर आणि सौरवची. सर, राहुलच्या अगेन्स्ट रिस्क घेतली जात नाहीये. शांत, संयमी आणि मॅच्युअर्ड क्रिकेट खेळलं जात आहे. अर्थातच प्रत्येक चेंडूवरती केवळ धाव घेण्याचा प्रयत्न आहे, रिस्क घेण्याचा प्रयत्न नाहीये. केवळ चेंडूला निश्चितच आपण पाहतोय सहजरित्या दिशा दिली जाते, सिंगल घेतली जाते आणि नक्कीच 6 चेंडूमध्ये 6 धावा इनफ अशा प्रकारचं इक्वेशन सिच्युएशन पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय डिफेन्स केला जातो, या चेंडूला दिशा दिली जाते पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. कुठल्या प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एक चांगली रणनीती. राहुल सारख्या खेळाडूला जर विकेट दिला नाही तर निश्चितच राहुल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी मात्र संधी निर्माण होऊ शकते. या प्रयत्नात हे दोन्ही बॅटर्स धावसंख्या धावफलकावरती 5 विदाऊट एनी लॉस. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. शेवटचा चेंडू या पॉवर प्ले मधील आपल्याला पाहायला मिळेल. फील्डमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये अनेक बदल वारंवार जरूर करावे लागत आहेत. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
राहुल यावी ओव्हर द विकेट सज्ज होतोय सौरवसाठी. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय डिफेन्स केलाय, डॉट बॉलने का होईना परंतु षटकाची झाली आहे सांगता. पहिल्या षटकात येत आहे केवळ धावा 5 पहिल्या षटकाच्या अंती विदाउट एनी लॉस. टीम आर्यन 11. त्या दरम्यान आम्ही संपूर्ण आमच्या आयोजन समितीचं मनपूर्वक आभारी असणार आहोत आणि अभिनंदन देखील करू, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला आज ज्या दर्जेदार पद्धतीने आयोजित केलेली पाहायला मिळते. सर्वप्रथम आम्ही आभारी असणार आहोत माजी नगरसेवक, आपला विश्वास सामाजिक संस्थेचे सर्व सन्माननीय शिवानंदजी शेट्टी साहेब असतील. त्यानंतर आपण पाहतोय सचिनजी शिंदे, स्वराजजी पाटील, विनायक जाधव, शुभम मिश्रा, अमोल इंदुलकर, धीरज मिश्रा, अजिंक्य सानप, महेश मोरजकर, अमित ढवळ, बाबा, प्रसाद बालेकर, मदनजी देशमुख, रोहन नारकर, उमेश शेट्टी, प्रवीण प्रजापती आणि कुशल ताटावडे या सर्वच जे आमच्या आयोजन समितीमधील घटक आहेत, सदस्य आहेत, या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन खऱ्या अर्थाने. एक मोठी स्पर्धा राबवणं, ती मोठी स्पर्धा यशस्वी करणं तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु या सर्वच अवलियांनी एकत्र येत या संपूर्ण जे स्वप्न आहे आपलं ते साकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमतःच या संपूर्ण गोराई परिसरात आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, दिवस रात्र स्वरूपातील स्पर्धा. गोराईकरांनी गोराईकरांसाठी ही योजलेली आयोजित केलेली गोराईकरांची स्पर्धा, अर्थातच गोराई प्रीमियर लीग सीझन 1. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असेल, ज्यामध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 9.50 रिक्वायर्ड रेट आता आपल्याला पाहायला मिळतो. हलकासा क्लाइम झालाय, थोडासा वधारलेला जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात कुठली रिस्क घेतली नाही, अत्यंत सहजरित्या ते षटक खेळून काढलं, परंतु यावेळी सौरव आणि सुधीर यांचं जे गणित आहे, जी रणनीती आहे, जी स्ट्रॅटजी आहे ती या षटकात मात्र जरूर आपल्याला कळेल. पहिला चेंडू आपण पाहतो ऑफस्टिकच्या बराचा बाहेरचा चेंडू, परंतु कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. तुम्ही शफल होताय आणि त्यानंतर वेल लेफ्ट करत असतात तर निश्चितच वाईट लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. वा मित्रांनो, अनेक वेळा अनेक फलंदाज सर मला अजूनही कळालेलं नाहीये, ही याच्या उकल झालेली नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेर शफल जरूर होतात, परंतु त्यानंतर वेल लेफ्ट, याचं गणित कळालंय. परंतु यावेळी तो फटका, अफलातून फटका, चेंडू जातोय दूर दूर दूर, बिग हिट, मॅक्सिमम जीपीएल षटकार. इन दी आर्क, बॉल आउट ऑफ द पार्क, अशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता आणि ज्या प्रकारे या चेंडूला भिरकावून दिलाय, अगदी निश्चितच हा चेंडू आणि हा फटका आत्मविश्वास मात्र इथे द्विगुणित करणारा राहील तो सुधीरचा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर येणारा षटकार, समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. राहुल त्वरित जातात आपल्या गोलंदाजाकडे, काहीसे जरूर सजेशन दिले असतील, काहीसे कानमंत्र जरूर दिले असतील, परंतु बिगिट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा फलकती. चला घाई करा, या सामन्यात बराचसा विलंब होतोय. मी विनंती करेन चेंडूची उपलब्धता करून द्यायची आहे. नेक्स्ट मॅच साठी देखील तयारीत राहायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील टीसीसी आणि त्यांच्या विरोधात विपुल दोषी 11. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू, यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज अ व्हाईट बॉल आणि या अवंतर धावेसहित आपण पाहू शकतो हलकासा दबाव या षटकारानंतर सौरभ वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन, एका बाजूला सौरवकडे टेक्निक आहे, खूप चांगल्या प्रकारचं टायमिंग आहे, दुसऱ्या बाजूला सुधीरकडे असणार ही त्याचा पॉवरफुल गेम, त्याची पॉवर हिटिंग, ही खऱ्या अर्थाने त्याच्या खेळाची गमक. यावेळी शॉर्ट ऑन शॅप करण्याचा प्रयत्न, तितक्याच चांगल्या पद्धतीने बॅटवरती चेंडू येत नाहीये, परंतु सिंगल इथे झाली आहे, हलकासा मिसफील्ड आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय यावेळी 2 धावा होत आहेत पूर्ण. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना हे दोन्ही बॅटर्स पाहायला मिळत आहेत. तुम्हाला क्रिकेटचे बेसिक्स आहेत ते मात्र फॉलो करावे लागतील, ते फॉलो करताना दोन्ही बॅटर्स पाहायला मिळतात. क्विक सिंगल कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या धावेची संधी जी निर्माण झाली त्याचा पूर्णपणे उपयोग केलाय. यावेळी चांगला फटका, पुन्हा एकदा शॉर्ट आर्म चेंडू हवेत आहे मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी पाहूया किती धाव आहे चेंडूवरती. 1 बाउंड चेंडू जाईल ओव्हर दी ऑफ, येतोय एक खणखणीत अप्रतिम चौकार. महेश आहे, महेश बॉलर महेश आहे ना.
थँक्यू. तर महेश मित्रांनो माफ करा, यावेळी गोलंदाजी मार्कवरती महेशला आपण पाहतोय. या 4 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा खर्च करताना आपण महेश यांना पाहिलंय. तर या षटकात मात्र सुधीर यांची बॅट तळपताना आपण पाहतोय. ॲज अ काही प्रॅक्टिस सेशन म्हणून त्यांनी राहुलची ओव्हर खेळली असं म्हणावं लागेल सर. आणि त्यानंतर मात्र यावेळी महेशचा घेतलाय चांगला समाचार. पहिला हाफ वॉली त्यानंतर हे हाफ ट्रॅकर दोन्ही चेंडूंचा चांगल्या प्रकारे समाचार घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि जो रिक्वायर्ड 9.50 वर गेला होता तो रिक्वायर्ड आता मात्र 7.50 वरती येतोय. 25 धावांची इथूनही आवश्यकता असणार विजयासाठी. लक्ष मात्र निश्चितच आपण पाहतोय आता अधिक नजीक येताना. येणारे चेंडू मात्र शिल्लक असतील ते 20 चेंडू आणि 25 धावा. सुधीर आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. टीम आर्यन 11 या संघासाठी देदीप्यमान असं क्रीडा आयोजन आपण पाहतोय. तुम्हाला सर्वच क्रीडा रसिकांसाठी, क्रिकेट प्रेमींसाठी विशेषतः खमंग अशी मेजवानी. अवी खराब चेंडू, पुन्हा एकदा दबाव, दडपण, अंडर प्रेशर आपण पाहतोय. या ठिकाणी लय रिदम बिघडत असताना गोलंदाज महेश यांची आणि ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. जो निश्चितच आपण पाहतोय स्वर चेंडूचा इशारा येत असताना पंचांच्या माध्यमातून. एक धाव अतिरिक्त स्वरूपात धावसंकेत ऍड. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी कोणताही इशारा येत नाही या पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉल जरूर येतोय. यावेळी निश्चितच स्वर चेंडू मिळेल या अंदाजामध्ये सुधीरने प्रयत्न कोणताही केला नाही या फटका खेळण्याचा या चेंडूवरती. आणि परिणाम तर आपण पाहतोय येतोय तो डॉट बॉल. 19 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. 24 धावांची आवश्यकता असताना एक मोठा फटका जरूर येतोय, परंतु दिशा या फटक्याची महत्वपूर्ण राहील. फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. या चेंडूवरती मिळतील धावा केवळ 1. डिक्लेअर स्वरूपातील ही धाव फलकात जरूर ऍड होईल. 1 धाव. या एका धावेने इथे षटक मात्र होईल समाप्त. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती विदाउट एनी लॉस. 20 धावा टीम आर्यन 11. आपण पाहतोय मित्रांनो गोराई प्रीमियर लीग. आणि आज आता मात्र निश्चितच या सायंकाळच्या रजनीमध्ये राजेश सर आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षकांची तुडुंब अशी गर्दी. मित्रांनो उद्या देखील अशाच प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की राजेश सर तुम्ही नुकतंच सांगितलं धावसंख्या केवळ 20. उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलची मॅच या ठिकाणी याच मैदानात LED स्क्रीनवरती, मोठ्या बिग स्क्रीनवरती, मेगा स्क्रीनवरती पाहण्याची संधी संपूर्ण गोराईकरांना प्राप्त होणार आहे. गोराई प्रीमियर लीग आणि चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल ही एकत्रित पाहण्याची संधी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय शिवानंद शेट्टी साहेबांच्या माध्यमातून 20 धावा 20 दोनावर 0 20 धावा. दोन षटकांचा खेळ झाला समाप्त. 18 चेंडूंचा अजूनही खेळ असेल शिल्लक. आता 3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. 23 धावांची आवश्यकता. राहुल आपला स्पेल कंटिन्यू करताना पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी राहुलला अपेक्षित असणार आहे विकेट ब्रेक थ्रू. तर दुसऱ्या बाजूला पाहूया या षटकात कशा प्रकारची रणनीती सौरभ आणि सुधीर यांची राहते. सौरभ असतील एवी स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. परंतु काय होत आहे, काय घडतंय मित्रांनो, चेंडू जातोय पाठी, क्षेत्ररक्षक पुढे आणि कॅच ड्रॉप जज करू शकलेले नाहीयेत. त्या ठिकाणी बराचसा उंच हवेत गेलेला चेंडूने अशा प्रकारे नाईट अंडर लाईट खेळत असताना अशा प्रकारचे झेल जज करणं तितकं सोपं नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे मागे व्हा. विनंती आहे ट्रॅकवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण मागे व्हा. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी अडथळा येणार नाही. जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण थोडीशी सूचना द्यायची आहे, मार्गदर्शन करायचं आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा. या चेंडूवरती यॉर्करचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्र बाहेर काढलं जात आहे परंतु डिफेंड केला जातोय सौराच्या माध्यमातून. या देखील चेंडूवरती 16 चेंडू आणि 21 धावांची या ठिकाणाहून आवश्यकता असणार आहे विजयासाठी. चेंडू आणि फळीमधील हे द्वंद्व युद्ध. राहुल विरुद्ध सौरव, 2 लेदर बॉलचे खेळाडू आज टेनिस बॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आणि दोघांकडून देखील एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न. यावेळी राहुलला मिळतं यश. लेग बिफोर विकेट LBW. पहिल्या विकेटचं इथे होईल पतन. फलंदाज बाद. सौरव बॅक टू द पवेलियन.
थँक्यू. तर ज्याची आतुरतेने वाट पाहत होता राहुल, ज्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता, ती विकेट इथे मात्र प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चितच सौरव सारख्या एका मातब्बर फलंदाजाची इथे विकेट प्राप्त झाली आहे आणि खऱ्या अर्थाने कमबॅक करण्यासाठीची जी आवश्यकता असते, जी द्वारं ओपन करण्याची आवश्यकता असते, ती दरवाजे ओपन झालेत कमबॅक करण्यासाठी. मंगेश येतात यावी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चेंडूला केवळ कट केलं जाते. आपण पाहतो बॅकफुटला येतात, वेट करतात आणि फ्लाइंग स्लिपच्या दिशेने हलक्यासा कट केला गेलेला, लेट कटच्या माध्यमातून खेळला गेलेला चेंडू. एक धाव जरूर मिळतो या चेंडूवरती आणि एका धावेने धावफलक जाईल तो यावी. 23 या धावसंख्येवरती 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावी स्लॉक स्वीपचा प्रयत्न, डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, मिड विकेट झोन मधून येतात, चेंडूची अडवणूक करतील, तद्वार एकेरी धाव पूर्ण. मग राहुलच्या विरोधात रिस्क 2 मिनिटं पंच. थोडं वेट करा, मॅच स्टॉप करा. हा विनोदजी आलेले बरोबर आहे, विनोद पंधेरे आलेले. जर तुम्ही चेंज करता तर तो चेंज आमच्यापर्यंत पोहोचवा. उत्कृष्ट आयोजक देखील हे आहेत, खूप चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. वेट संग्राम 11 साठी, शिंपोली बॉईज साठी दोन्ही बंधू दिनेश आणि विनोद स्वतः एक जबरदस्त आयोजक. चला GPL मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठीची महत्त्वाची स्पर्धा, अर्थातच ज्या स्पर्धेची वाट आम्ही सर्वजण पाहत होतो. प्रतिष्ठेची बहुमानांकित बहुचर्चित अशी स्पर्धा या गोराई परिसरातील आपल्याला पाहायला मिळते. 1 टू गो, शेवटचा चेंडू आहे. यस, कॅरी ऑन प्लीज. मॅचला सुरुवात करायची. विनोद पांडुरंग आपण पाहत आहोत. पंच काहीतरी सांगताय बघा. पाणी जा. तीन षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 3 षटकांच्या अंती आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती 24, एक गडी बाद. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणाहून असणार आहे शिल्लक. विजयासाठी आवश्यक असतील त्या 19 धावा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय शिवसंग्राम फाउंडेशन आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा आयोजक आहेत, जे आपण आता बॅटिंग करताना पाहतोय विनोद पंधेरे हेच आहेत. 16-17 मार्चला भगवा चषक आहे शिंपोलीच्या मैदानावर गावदेवीच्या, आणि 17 मार्चला शिवजन्मोत्सव उत्सव आहे. आणि विनोद पंधेरे यांना आपण पाहतोय जे या ठिकाणी बॅटिंग करत आहेत. स्वतः एक शाखा प्रमुख देखील आहेत आणि संघाला जी धावांची गरज आहे, 12 बॉल्स 19 ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आहे. यानंतर TCC 11 पीपल जोशी 11 दोन्ही संघ स्वराज आणि अवधूत पाटकर आपला संघ जय्यत तयारीनिशी ठेवायचा आहे. जसं सामना संपेल आपण पुढील मॅचला निश्चितपणे सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी सांगू इच्छितो की उद्या याच मैदानावर LED स्क्रीनवर, एका मोठ्या मेगा स्क्रीनवर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा आपण सामना चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाहणार आहोत. आणि निश्चितपणे त्यासाठी योगदान शिवानंद शेट्टी साहेब यांचं देखील आहे. आयोजक आणि संयोजक यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की ज्या माध्यमातून ही स्पर्धा पहिलं वर्ष या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, पेप्सी मैदान, गोराई, बोरिवली पश्चिम या ठिकाणी हा संपन्न होत आहे. आणि पहिल्यांदा दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा.
दरम्यान विनोदजी कासोर्डे साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. साहेब आपलं देखील मनपूर्वक दरम्यान सीतारामजी कासोर्डे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक साहेब स्वागत असेल. मैदानाकडे वळणार आहोत मित्रांनो. एक लो स्कोरिंग सामना जरूर असेल, परंतु या लो स्कोरिंग सामन्यात देखील इंटरेस्ट निर्माण करण्याचं काम केलंय. तर राहुलने 2 षटकं हाताळली, केवळ 9 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण बळी मात्र मिळवला आपल्या संघासाठी. दरम्यान 12 चेंडूचा खेळ असेल, शिल्लक 19 धावांची या ठिकाणी असेल विजयासाठीची आवश्यकता. जितेंद्र येतात, हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कॅचचा प्रयत्न जरूर झाला, परंतु या प्रयत्नात सफल ठरत नाही, यशस्वी ठरत नाहीये. दरम्यान 2 धावा जरूर होत आहेत. या ठिकाणाहून निर्माण होणाऱ्या प्रत्येक हाफ चान्सला कन्वर्ट करावं लागणार आहे या ठिकाणी ते विकेट्समध्ये टीम विघ्नहर्ता AK11 संघाला. परंतु या ठिकाणी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बराचसा वेळ होता, परंतु प्रयत्न जरूर केले. प्रयत्नांना खऱ्या अर्थाने दाद द्यावी लागेल, परंतु या प्रयत्न काहीसे तोकडे पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या 26 धावफलकावरती. 11 बॉलला 17 रन्स म्हणजे ही ओव्हर बनवावी लागेल जितेंद्रला. गोलंदाजीसाठी सज्ज होते. फुटचा चेंडू राईट हँड बॅट्समनसाठी हवेमध्ये त्या ठिकाणी येते. दॅट शुड बी टेकन. गॉन. मॅच इज ऑन. खिलाडी गॉन. आता 10 बॉलमध्ये 17, शेवटचे 4 चेंडू निर्णायक. मॅच अजून या ठिकाणी तयार होऊ शकते. ओमकार, मी तर म्हणेन तयार झाली आहे सर, कारण की सेट बॅटर सुधीरचा विकेट प्राप्त झालाय, त्यामुळे निश्चितच या मॅच मध्ये ट्विस्ट आणि रंजकता आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नाही होणं शक्य आहे. बघा, विनोदजी पंधेरे हे आपण क्रीजवर पाहतोय, ज्याच्याकडे मोठी क्षमता खेळण्याची निश्चितच खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण नेहमीच त्यांना पाहिलेलं आहे. शिंपोली बॉय, शिंपोली 11 असेल किंवा संग्राम 11. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर राम यादव असेल, त्यानंतर पापे, जे सुरुवातीच्या जर मी पाहिलं तर 2007-08ची गोष्ट म्हणतोय, ज्यावेळेस एक जबरदस्त संघ यांनी तयार केला 2002-03च्या दरम्यान. तेव्हापासून विनोद पंधेरे यांचं योगदान आहे. पुढचा चेंडू नवीन बॅट्समनसाठी आणि आता मात्र क्षेत्ररक्षण थांबवलेला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा आणि आता 9 बॉल आणि धावांची गरज आहे 15. व्हॉट अ एक्साइटिंग मॅच, व्हॉट अ इंटरेस्टिंग मॅच. ज्या प्रकारे प्रत्येक चेंडू नजीक या सामन्यामध्ये अधिक रंजकता आपल्याला पाहायला मिळते. यानंतर सर निश्चित खऱ्या अर्थाने क्रुशल मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी दडपण, प्रेशर हे मात्र कार्यरत देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. फुटचा चेंडू कव्हरला गॅप शोधून काढलाय आणि डीप कव्हरच्या दिशेने व्हॉट अ शॉट. खडखडीत दणदणीत GPL चौकार. थँक्यू. तर सुरेख फटका पहा. यावेळी हाफ वॉली चेंडू होता, हात खोलण्याची संधी होती, हलकासा रूम देखील प्राप्त झाला होता. त्याचा पुरेपूर समाचार घेतला, उपयोग केला बॅटर मंगेश यांनी. एक सुंदर आणि क्रिकेटिंग देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला मंगेश यांच्या बॅटमधून. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 4 धावांसहित हलकासं प्रेशर. आता मात्र त्या नर्व्स जरूर आपण म्हणू शकतो की कंट्रोल झाल्या असतील, तर प्रेशर हलकासं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी या ठिकाणाहून 11 धावांची. येणारे चेंडू मात्र शिल्लक असतील ते 8 चेंडू आणि 11 धावा. येणारे 2 चेंडू डिसायसिव्ह राहतील. या सामन्याची दिशा आणि दिशा ठरवणारे हे 2 चेंडू असतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जितेंद्र असतील सज्ज. तर बॅटिंग मार्कवरती सेट बॅटर मंगेशला आपण पाहतोय. त्यांनी केवळ चेंडू फेस केले 2, परंतु धावा त्यांच्या बॅटमधून 6. वन मोर टाइम. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल सर
सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. या 6 धावांसहित मात्र जवळजवळ या सामन्याचा निकाल यांनी ठरवलाय. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू स्वीप केला जात आहे, अगदी फाईन. या चेंडूवरती मिळेल विजयी चौकार. या मॅच मध्ये आर्यन, माफ करा, एका धावेची अजूनही आवश्यकता असेल, एका धावेची अजूनही आवश्यकता आहे, माफ करा. षटक इथे होईल कंप्लीट. अजूनही एका धावेची आवश्यकता असणार आहे मित्रांनो. उत्साह, एक्साइटमेंट बरीचशी पाहायला मिळते. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, सामना समाप्त झाल्यानंतर कोणीही सेलिब्रेशन करणार नाहीये. डगआउट मध्ये राहायचंय, डगआउट मधून बाहेर यायचं नाहीये. विशेषतः बॅटिंग करणारा संघ आर्यन 11, आपणा सूचना आहे, हस्तांदोलन करत सर्व खेळाडू आपल्या मैदानाच्या बाहेर जातील याची नोंद घ्या. डगआउट मध्ये जायचंय, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. आर्यन 11 सर्व खेळाडू डगआउट मध्ये जा. मागे व्हायचंय, सर्वांना विनंती आहे, मागे व्हायचंय. एका धावेची आवश्यकता, शेवटचं षटक शिल्लक असेल. लास्ट ओव्हर, 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता विजयासाठी. आणि यावी बॅटची टॉप एज चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एक धाव इथे होते पूर्ण. त्यामुळे डेड बॉलचा इशारा, पंचांच्या माध्यमातून हा डेड बॉलचा इशारा आला. जो निश्चितच जो डिसिजन आपल्याला डेड बॉलचा पाहायला मिळतो तो केवळ एकाच कारणामुळे. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण जी खेळपट्टी पाहतोय, ज्यावरती आपण पाहतोय अर्धी विकेट, ही सिमेंटची अर्धी विकेट मातीची पाहायला मिळते. ज्या मातीच्या भागावरती टप्पा पडला तर डेड बॉल. आणि यावेळी मात्र गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. ती विजयी धाव उशिरा का होईना परंतु येताना पाहायला मिळते. आर्यन 11 संघाचा विजय या चेंडूवरती होतोय निश्चित. मनपूर्वक अभिनंदन टीम आर्यन 11. 8 विकेट्स राखून हा सामना जिंकतोय. दोन्ही संघांना विनंती, हस्तांदोलन करत आपल्याला मैदानाच्या बाहेर जायचंय. तर निश्चितच आता मात्र पुढचा प्रवास कठीण असणार आहे तो 1-11.